खैरण्या गावामध्ये आज जर तुम्ही विचारला कोणालाही तर ते माझ्या कामाच्या नावाने मला ओळखतात. माझ्या ज्या या वॉर्डामध्ये जे गरिबांची मुलं आहेत, ज्यांना शिक्षण परवडत नाही सीबीएसईचं, असे कमीत कमी 400-500 लोकांचे ऍडमिशन तिकडे झाले आमच्या माध्यमातून. एका कवीने संघर्षातून यश मिळवणाऱ्या माणसांबद्दल खूप सुंदर असं लिहिलं आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी केवळ पदावरती अवलंबून न राहता आपल्या हिमतीने कामाचा डोंगर उभा केला. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा एलईडी स्ट्रीट लाईटचा प्रकल्प राबवणारे, खैरणे गावाला एक भव्य प्रवेशद्वार देऊन गावाची शान वाढवणारे आणि शिक्षणाची गंगा गरिबांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी सीबीएसई शाळेची उभारणी करणारे. कोरोनाच्या कठीण काळामध्ये जेव्हा जग थांबलं होतं तेव्हा तब्बल 2,500 कुटुंबांना रेशन आणि रमजानमध्ये 1,500 कुटुंबांना सेहरी इफ्तार पोहोचवणारे कोविड योद्धे. प्रभाग क्रमांक 13च्या पॅनलमधील एक मजबूत स्तंभ, खैरणे गाव आणि सेक्टर 11च्या विश्वासाचा चेहरा, माजी नगरसेवक आणि भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री श्री मुनावर पटेल साहेब. तर मुनावर भाई, सर्वात प्रथम पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. 2015 साली जनतेने तुम्हाला निवडून दिलं आणि त्यानंतरचं जे तुमचं कार्य होतं ते नेमकं कसा प्रवास होता तुमचा? पहिल्यांदा आदरणीय नाईक साहेबांनी माझ्यावर इकडे विश्वास दाखवला आणि मला उमेदवारी दिली. खैरणे गावातील जी काही जनता आहे, सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी मला 2245 मतांनी निवडून दिला. खूप मोठी माझ्या नवी मुंबईमध्ये 4-5 लोकांमध्ये माझा रेकॉर्ड होता की 2200 मतांनी मी निवडून आलो त्या ठिकाणी. आणि लोकांची खूप अपेक्षा होती माझ्याशी की काहीतरी वेगळं करून त्या ठिकाणी गावाला मी चांगला काय विकास करून गावाला दाखवणार. मग त्या हिशोबाने मी कामाला लागलो. माझा फोकस होता की या गावातील जे काय गरिबांची मुलं आहेत, जे काय गरजूवंत लोक आहेत, त्या लोकांना चांगला शिक्षण भेटला पाहिजे. हा माझा स्टार्टिंग पासून फोकस होता आणि मी त्या दिशेने कामाला सुरुवात केली. मग आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून आमच्याकडे शाळेसाठी काय कामं करता येतील, लोकांच्या जे काय महानगरपालिकेची जी काय योजना आहेत त्या योजनेच्या अनुषंगाने त्यांना कशी मदत करता येईल, आम्ही सर्व याच्यासाठी काम केलं. आणि हे करत असताना डेव्हलपमेंटवर पण फोकस केला. खैरणे गावचा कसा चांगला डेव्हलपमेंट आपण करू शकतो. या सेक्टर 11 मध्ये नवीन गार्डन, नवीन जॉगिंग ट्रॅक, हे सर्व काम त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून करण्यात आले. आणि मला असं वाटतं की 111 नगरसेवकामध्ये जर काय 8-10 नगरसेवक असतील, त्या सर्वात जास्त काम जर कुठलं झालं असेल तर ते माझ्या प्रभागामध्ये झाले आणि याचा मला अभिमान आहे. मग खैरणे गावामध्ये तुम्ही यायच्या आधी नेमक्या कशा समस्या होत्या, म्हणजे पाणी म्हणा किंवा रस्ते, त्यावरती तुम्ही कशा प्रकारे काम केलं? तर समस्या तर नव्हत्या, पण जे काय कामं होती त्याला अजून कसं चांगला करता येईल त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. आणि सर्व क्षेत्रामध्ये आम्ही काम केलं. आणि खैरण्या गावामध्ये आज जर तुम्ही विचारला कोणालाही तर ते माझ्या कामाच्या नावाने मला ओळखतात. आणि आम्ही काम केलं, करून दाखवलं. खैरण्या गावासाठी काय, सेक्टरसाठी काय, इकडे राहणारा जे फॅम सोसायटी असेल, आजूबाजूचा परिसर असेल, रामनगर, शिवाजीनगर, या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही चांगलं काम करून दाखवलेलं आहे. आणि नवी मुंबई महापालिकेतील जो पहिला स्ट्रीट लाईटचा जो प्रयोग आहे तो आपल्या खैरणे गावामध्ये झाला होता. तर सामान्य जनतेला याचा नेमका कशा प्रकारे फायदा झाला, प्रतिक्रिया कशा होत्या? सागर नाईकजी यांच्या माध्यमातून ते स्ट्रीट लाईटचा प्रोजेक्ट, एलईडी स्ट्रीट लाईटचा प्रोजेक्ट होता आणि ते आपण पहिले आपल्या गावामध्ये राबवला आणि त्याचा खूप फायदा झाला लोकांना. जे काय डार्क स्पॉट होते आमच्याकडे, आणि पहिलेचे जे लाईट्स होते त्याला काही एवढा जास्त पॉवर नव्हता, म्हणजे वरून यायचे फक्त काम चलाऊ होते. मग सागरजींचा विजन होता याच्या पाठीमागे की पहिले आपल्या खैरणे गावाला, बोनपडे गावाला आणि या परिसराला आपण एलईडी लाईट लावूया. आणि ते पहिले इकडे राबवलाच आणि मग त्याची चर्चा संपूर्ण नवी मुंबईमध्ये झाली. आणि त्याचा फायदा तर आमच्या लोकांना झालाच, पण संपूर्ण नवी मुंबईलाही झाला. मग ज्या महिला म्हणा किंवा सामान्य जनता, याच्यामध्ये सर्व लोकांना त्याचा फायदा झाला. महिला जे काय रात्री अपरात्री त्यांना जायचं असतं तर ब्लॅक स्पॉट्स होते, तिकडे एलईडी आहे म्हणजे जास्त उजेड आहे. पहिल्याच्या लाईटचा एवढा उजेड नव्हता आणि प्रत्येकाचा चेहरा विजिबल असायचा. अँटी सोशल एलिमेंट कुठे बसलेले असायचे तर घाबरायचे, कारण उजेड आहे. महिलांना त्याचा फायदा होऊन, महिला जर बघितलं तर महिलांनी पोलीस स्टेशनला कॉल केलेला 101ला. काही लोकांना महिलांनी पकडून दिलेलं. त्याच्यामुळे खूप म्हणजे क्राईम मध्ये याच्यामध्ये खूप कमी झालेला होता. एखाद्या शहराचा जो विकास असतो तो तिथल्या दफनभूमीवर ओळखला जातो.
तुमच्या कार्यकाळामध्ये जी तुमच्या इथली दफनभूमी होती तिचं नूतनीकरण झालं, तर त्याच्या मागची संकल्पना किंवा तुमची संवेदना नेमकी कशी होती? असं होतं की एखाद्या माणसाच्या घरामध्ये दुःख झाला तर त्याला आपल्या जो एक जो काय जवळचा आपल्या माणूस. जवळचा माणूस आहे, आपला एकदम खास माणूस आहे, अशाला नेऊन त्याला अंतिम विधी करायचा असतो. त्या अंतिम विधीमध्ये त्याला सुविधा भेटल्या पाहिजेत. त्याला चांगला तिकडे सर्व काही अवेलेबल असला पाहिजे, जे काय अंतिम विधीला लागतोय. त्यासाठी आपण विचार केला की ही 200 वर्षापूर्वीची दफनभूमी आहे खेरण्या गावामध्ये, हिला रिनोव्हेट करू आपण, हिचा विकास करून देऊ. आणि त्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेकडून 1,34,00,000 रुपये खर्च केले. आणि 1,34,00,000 रुपये खर्च करून त्याचा संपूर्ण त्याच्या आतमध्ये रास्ते, त्याच्यामध्ये काय सुविधा देते ते संपूर्ण सुविधा दिले. त्याच्यानंतर आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून तिकडे सीसीटीव्ही त्यांच्या फंडातून आम्ही पैसे घेतले आणि सीसीटीव्ही कॅमेरा बसवून दिले संपूर्ण. गरीब आणि मध्यमवर्गीय जे मुलं आहेत, तर त्याच्यासाठी सीबीएसई जी शाळा आहे ती तुमच्या कार्यकाळामध्ये सुरू झाली होती. तर Yes. त्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारे होता? आदरणीय नाईक साहेबांचा विजन होता की नवी मुंबईमध्ये अशी शाळा बनवायची जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिचा एक नंबर पाहिजे आपल्याला. आणि नाईक साहेबांच्या विजनमुळे आदरणीय संजू नाईकांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आणि त्यांची संकल्पना होती. त्यांच्या संकल्पनेमुळे ही शाळा इकडे माझ्या प्रभागामध्ये झाली होती. हम्म. आणि पण ती सुरुवात तिची संदीप नाईकजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही माझ्या कार्यकाळामध्ये केलेली. आणि त्या ठिकाणी आज तुम्हाला मला बोलायला खूप आनंद होतोय की तिकडे 1,680 मुलांना फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण भेटत आहे, ज्याची किंमत 2,00,000 रुपये आहे. अच्छा. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पण महानगरपालिकेच्या माध्यमातून गरिबांच्या मुलांना 2,00,000 रुपयाचं शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट दिलं जात आहे. त्यांना कपडे, त्यांना शूज, त्यांना बुक्स, त्यांना बॅग्स, हे सर्व आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून पुरवलं जात आहेत. आणि याचा संपूर्ण श्रेय आदरणीय नाईक साहेबांना, त्यांच्या परिवाराला, जे काय कार्यरत होते याच्या पाठीमागे त्यांना जातोय. पण मी माझ्या माध्यमातून एक काम केलं. माझ्या या वॉर्डामध्ये जी लोक होती राहायला, जे गरिबांची मुलं आहेत, त्यांना खरोखरच शिक्षण मतलब त्यांना परवडत नाहीये शिक्षण. असे जे काय गरीब होते, जसं कोण भाजी विकतोय, कोण रिक्षा चालवतोय, कोण MIDC मध्ये 18-20 हजार रुपयाची नोकरी करतोय. आणखीन खूप जे गरीब लोक, जे मध्यमवर्गीय लोक आहेत, ज्यांना शिक्षण परवडत नाही CBSEचा, असे कमीत कमीत 500 ते 600 मुलांना आमच्या माध्यमातून तिकडे ऍडमिशन देणं, आमच्या माध्यमातून आम्ही ऍडमिशनसाठी त्यांना प्रयत्न केले. काही लोकांचे ऍडमिशन तिकडे 400-500 लोकांचे झाले आमच्या माध्यमातून. आणि आज आम्हाला अभिमान वाटतोय त्या गोष्टीचा की आम्ही या गरिबांच्या मुलांना एवढं चांगलं शिक्षण देत आहोत महानगरपालिकेच्या माध्यमातून. आणि त्यांना ती संधी भेटली, तर त्या संधीचं सोनं नेमकं त्यांनी कशा प्रकारे केलं? जे जे काय लोकांच्या मुलांना, गरिबांच्या मुलांना जे काय तिकडे ऍडमिशन भेटलेलं आहे, ते खरोखर आमचे खूप आभार मानतात. आणि आजही मी जेव्हा प्रचाराला गेलो होतो, एक छोटा मुलगा आला आणि मला हात मिळवला येऊन, बोला, काका तुम्ही आमच्या शाळेमध्ये आलेले आणि तुम्ही आमची शाळेमध्ये खूप चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत. तर मला खूप अभिमान झाला. मला वाटतं की अरे, जे काय आपण काम करतो खरोखर ते एक छोटा लोकांपर्यंत मुलगा, पोहोचलेलं आहे. छोटा मुलगा जर अप्रिशिएशन करतो तर नक्कीच 100% ज्यांच्या मुलांना तिकडे शिक्षण भेटत नाही ते सर्व लोक अप्रिशिएट करत असेल आमच्या कामाला. आणि असंच ॲप्रिशिएशन तुमचं कोरोना काळ सुरू झालं होतं. तुम्हाला कोविड उद्यम ओळखलं जातं. कोरोनाच्या काळामध्ये लोक बाहेर पडायला भीत होते आणि तुम्ही त्यावेळेला तब्बल 2,500 कुटुंबांना रेशनचं वाटप केलं होतं. तर ती परिस्थिती नेमकी कशा प्रकारे तुम्ही हाताळली होती? कोरोना काळ हा खूप वाईट काळ होता माझ्या हिशोबाने. मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलेला सर्वात वाईट काळ होता. त्याच्यामध्ये एखादा भावाची तब्येत झाली तर तो त्याला बघायचा नाही. वडिलांची तब्येत म्हणजे त्याला कोरोना झाला तर ते त्यांना क्वारंटाईन करायला लागायचा. एक दुसऱ्याच्या घाबरलेली लोक एकदम, म्हणजे म्हणजे कुटुंबातलीच लोक एकमेकांना Yes. साथ देत नव्हते. एक दुसऱ्याला साथ द्यायची नाही आणि एक दुसऱ्याशी बोलायची नाही. मुलगा बापाच्या मैतावर जायचा नाही आणि ते मयत दुसरे लोक त्याचा ते अंतिम विधी करत असत. आज खूप भयंकर काळ होता कोरोनामध्ये. पण अशा वेळी एक सामाजिक दायित्व होता माझ्याकडे की आपण आपल्या माध्यमातून लोकांना मदत करायला पाहिजे. हम्म. मी याचा विचार केला, माझी जे काय कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर आम्ही, की आपण लोकांची मदत करायला पाहिजे. तर कशी मदत करता येईल त्या ठिकाणी आपल्याला?
कारण लोक घरामध्ये आहेत, लोक घाबरलेली आहेत, लोकांना खायला नाहीये काय. तर आम्ही असं 5,000 कुटुंबासाठी धान्य वाटप केलं आणि ते कंटिन्यू 3-4 महिने केलं आम्ही. मग मधीत आमचा मुस्लिम समाजाचा एक जो काय उपासाचा महिना येतोय, रमजान महिना. त्या रमजान महिन्यामध्ये आम्ही विचार केला की अरे आता या उपासाची वेळ आहे आणि लोक सर्व असं घरामध्ये आहेत, त्यांना खायला काय आहे का नाहीये. आम्ही दररोज संध्याकाळची त्यांना जे काय मुस्लिम समाजाचा इफ्तार असतो, इफ्तार म्हणतो आपण. हा. त्या इफ्तारमध्ये त्यांना केले, त्यांना ते बिर्याणी आणि खजूर, गुलाबजामुन असं आम्ही 1 महिना सातत्याने पुरवला. आदरणीय नाईक साहेबांनी याच्यामध्ये खूप आमची मदत केली आणि आम्ही यशस्वी झालो. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक जे काय कोरोनामध्ये जे काय लोकांना हवा होता त्या सर्व सर्व गोष्टी आम्ही करून दिल्या. आम्ही त्यांना धान्य दिला, आम्ही इंजेक्शन दिले. आम्ही ते कुठले रेडीमेसिव्हर इंजेक्शन भेटत नव्हते, त्यासाठी लोक एक दुसऱ्याला मारामारी करत होते. असे इंजेक्शन पुरवले. काही लोकांना आम्ही ऍडमिट केला, काहींना तर आमच्या गाडीमध्ये नेऊन आम्ही ऍडमिट केलेलं आहे. म्हणजे एवढी लोकांची मदत केली आणि लोक अप्रिशिएट करतात आज पण ते. कारण ज्या ज्या लोकांचे आम्ही जीव वाचून घेऊन आलो परत, ते आज पण आम्हाला त्या ठिकाणी बोलतात की बाबा तू देव माणूस आहे, देवाने तुला पाठवला होता माझ्यासाठी आणि तुम्ही वाचून आणला मला. तर औषधांचं तुम्ही एक सांगितलं की तुटवडा होता त्यावेळेला, पण तुम्ही त्यावेळेला म्हणजे एक रुग्णवाहिका ही केली होती जेव्हा जी 24 तास चालू होती. तर अशी कोणती घटना आठवते का जी तुम्हाला खूपच भावली, म्हणजे त्यावेळेला तुम्ही एखाद्याला मदत केली आणि त्यांनी खूप अप्रिशिएट केलं तुम्हाला? एक प्रकार असा झाला होता आमच्या गावामध्ये. रात्री एका महिलेला म्हणजे तिचा प्रेग्नेंट महिला होती आणि तिला गरज होती खूप. आणि असा काल कोरोना काल असल्यामुळे लोक घाबरायचे खूप. पण आम्ही तिला घेऊन गेलो आणि जेव्हा इकडे या सेक्टर 10च्या हॉस्पिटलमध्ये त्यांना जागा भेटली नाहीये, फुल होता. तर आम्ही त्यांना मग मीनाताई हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिकडे त्यांना ऍडमिट केले आणि आज ते जेव्हा पण मला भेटतात तेव्हा मला बोलतात की तुमच्या सहकार्यामुळे हा मुलाचा जन्म झाला आहे. तुम्ही खूप मदत केली. तुम्ही नसते तर त्या ठिकाणी मीही मेली असते आणि माझी जे काय मूल आहे ते पण मेलं असतं. त्यांना एक त्यांच्याकडून प्रकारे जीवनदान येस, भेटलं येस, त्यावेळी ऑफकोर्स, जी मदत ऑफकोर्स. केली आपण ती. आमच्याकडून अशी खूप कामं आम्ही केलेली आहेत. खूप बोलण्यासाठी आहे, पण खूप जास्त वेळ लागेल जर मी सर्व बोलत बसलो तर. मग ही अशाच प्रकारचे काम आपण पुढच्या विजन मध्ये पण करत असाल तर प्रभागासाठी 2026 तुमचं नेमकं विजन कशा प्रकारे आहे? 2026 मध्ये जर मी जनतेने मला निवडून दिला त्या ठिकाणी, तर नक्कीच माझा विजन असा आहे की आमच्या या संपूर्ण पॅनलला काहीतरी नवीन करून दाखवायचं. आम्ही अदिती नाईक, वैष्णवी वैभवजी नाईक, तसेच आमचे जे काय माजी महापौर आमच्या बरोबर आहेत सागरजी नाईक, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी जे प्लॉट नंबर 25 आहे या ठिकाणी या संपूर्ण गाववाल्यांसाठी आणि जे काही या परिसरामध्ये राहतात लोक, या एरियामध्ये राहतात, पॅनलमध्ये राहायला आहेत, सेक्टरची लोक आहेत, ज्या ज्या लोकांना पार्किंगची समस्या आहे ती पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी आम्ही अंडरग्राऊंड 2 पार्किंग प्लॉट नंबर 14 करायचा विचार केलेला आहे. आणि त्याच्यावर एका फ्लोअरला आम्ही एक हॉल बनवणार आहे एसी आणि त्याच्यावर एक नॉन एसी हॉल. म्हणजे इकडच्या ज्या लोकांना हॉलची कमतरता भासत आहे लग्नासाठी किंवा अन्य दुसऱ्या कार्यासाठी, तर ती संपून जाईल. तो एक आम्ही आमच्या आमच्या माध्यमातून काम करणार आहे. तसंच एक प्लॉट नंबर 26 आहे सी आणि त्याच्या बाजूला 26D आहे. असे 2 प्लॉट आहे. एक प्लॉट महानगरपालिकाला आमच्या पाठपुराव्यामध्ये हस्तांतरण झालेलं आहे. दुसरा जो प्लॉट आहे तो येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही जेव्हा नगरसेवक होऊन गेलो तर पहिल्याच महासभेमध्ये ते प्रस्ताव मांडू आणि ते प्लॉट सिडको करून हस्तांतरण करून घेऊ महानगरपालिकेकडे आणि त्या ठिकाणी एक भव्य इंडोर स्टेडियम बांधण्याचा आमचा उद्देश आहे. अशी मोठी मोठी कामं आहेत. ही जी काही कामं आहेत ही राज्य सरकारच्या माध्यमातून होतात, पण त्या ठिकाणी आमचा मानस आहे आदरणीय जे काही आमचे नेते आहेत गणेशजी नाईक साहेब, सागरजी नाईक, संदीपजी नाईक आणि संजीवजी नाईक यांच्या माध्यमातून आम्ही ते साकारणार. आणि येत्या काळामध्ये जे गरीब आणि गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत हॉस्पिटलची संकल्पना सुद्धा तुम्ही मांडलेली आहे. तर नेमका संकल्प कसा आहे तुमचा तो? ऍक्च्युली माझ्या इकडे जे आहे माझा जो प्रभाग होता त्याच्यामध्ये खूप गरीब लोक आहेत, म्हणजे ज्यांना हॉस्पिटलचा खर्च परवडत नाहीये.
तर अशा सर्व लोकांना इकडेच सुविधा भेटल्या पाहिजेत. हम्म. म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले आणि UHP सेंटर आदरणीय नाईक साहेबांच्या माध्यमातून एक UHP सेंटर आमच्या बोनकोडेमध्ये आहे. त्या ठिकाणी हे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पण तरी आम्ही असा विचार केलेला आहे की सिडकोकडून जर कुठला एक चांगला प्लॉट भेटत असेल तर आम्ही इकडेच एक चांगला हॉस्पिटल काढून त्या ठिकाणी हे संपूर्ण पॅनल नंबर 13च्या लोकांना सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि तुमच्या पुढच्या नियोजनामध्ये जे आझाद मैदान आहे आणि गणपत नाईक मैदान त्याचं नूतनीकरणाचा समावेश आहे. तर तरुणांसाठी हे नेमके प्रयत्न कशा प्रकारे केले जातात? स्पोर्ट्ससाठी आम्ही खूप आमचा फोकसच होता. जेव्हा आम्ही निवडून आलो होतो तर आम्ही 2 हम्म. विषयावर खूप फोकस केलेला आहे, एज्युकेशन आणि स्पोर्ट्स. अच्छा. स्पोर्ट याच्यासाठी की जे काय आपली जी मुलं आहेत ज्यांच्याजवळ टॅलेंट आहे, ते टॅलेंटचा त्यांना फायदा झाला पाहिजे. हम्म. त्यांना त्या अनुषंगाने आपण हे सर्व आझाद मैदान आहे, गणपत शेठ नाईक यांच्या नावाने जे मैदान आहे, या दोन्ही मैदानाला आपण एक चांगला क्लबचं मैदान असतो असं स्वरूप देणार आहेत. त्याच्यामध्ये सर्व सुविधा आपण मुलांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे आणि ते आम्ही 100% करणार. ॲनिमल क्वारंटाईन सेंटर जे आहे तिथे लोकवस्ती वाढत आहे, तर त्यावरती नेमकं कशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करताय? ऍक्च्युली पहिले गाव होता, इकडे काय बिल्डिंग वगैरे नव्हती आणि बिल्डिंग नव्हती म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट होता ॲनिमल क्वारंटाईन साठी. त्यांनी तिकडे हॉस्पिटलची बांधणी केली होती. त्या ठिकाणी देश विदेशातून ॲनिमल्स येतात आणि त्यांच्यावर उपचार केला जातो. पण आज लोकवस्ती झाल्यामुळे आजूबाजूला तर एक त्याचा त्रास होतोय लोकांना आणि जेव्हा लोकवस्ती वाढते तेव्हा अशी जी काय हॉस्पिटल असतात त्याला शिफ्ट व्हायला पाहिजे, दुसऱ्या जागेवर जायला पाहिजे. तिकडे लोकवस्ती नाहीये आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर मी नगरसेवक म्हणून निवडून आलो तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा करू, याच्या संपूर्ण हा इकडून याला शिफ्ट करून टाका आणि त्या ठिकाणी हे संपूर्ण पॅनलमध्ये असलेल्या जे काय क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी तिकडे अनेक सुविधा उपलब्ध करून देता येतील. कारण खूप मोठं आहे ते, 7-8 एकर मध्ये असेल मला वाटते आणि त्या 7-8 एकरचा जर चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केला आणि तिकडे खूप काही सुविधा आपण लोकांसाठी उपलब्ध करून देऊ शकतो. एखाद्या एरियामध्ये जर सीसीटीव्ही असेल तर लोकांना त्याचा फायदा होतो, त्यांना सुरक्षितता भेटते. तर तुमच्या एरियामध्ये त्या प्रकारे नेमकं कशा प्रकारे काम चालू आहे? हा, आमच्या विजन डॉक्युमेंट मध्ये हे आहे की आम्ही संपूर्ण प्रभाग पॅनल नंबर 13 मध्ये प्रत्येक गलीवर, प्रत्येक रस्त्यावरी, प्रत्येक चौकावरी आणि प्रत्येक च्या घरासमोरचा रस्ता आहे त्या ठिकाणी संपूर्ण या क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 13 पॅनल नंबर 13 मध्ये सीसीटीव्ही आम्ही लावून देणार आहे, असं आमचा विजन आहे. नागरिकांची जी हेल्थ असते किंवा आरोग्य म्हणतो आपण, ते सगळ्यात जास्त महत्वाचं असतं आणि त्यासाठी एक्झरसाइज म्हणा तर ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर मग तुमच्या प्रभागामध्ये जॉगिंग ट्रॅक म्हणा किंवा ओपन जिम त्याला कशा प्रकारे तुम्ही प्रोत्साहन देता? ऑलरेडी माझ्याकडे खूप चांगला 1.5 किलोमीटरचा एक जॉगिंग ट्रॅक आम्ही निर्माण केलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही जी ओपन जिमची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे आणि नेहमी आम्ही त्याचा रिव्ह्यू घेत असतो 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये लोकांना तिकडे काय हवंय आणि जे लोक आम्हाला इनपुट देतात, तिकडे सजेशन देतात, आम्ही त्यांचे सजेशन घेतो आणि तिकडे तिकडे ते सुधार करत असतो. आणि आज पण तुम्ही जर जाऊन बघितला तर माझ्या प्रभागामध्ये जे जॉगिंग ट्रॅकचं मी निर्माण केलेलं आहे ते नवी मुंबईमध्ये जे काय 2-4 सुंदर असतील त्याच्यामधला एक तो जॉगिंग ट्रॅक आहे. प्रभागातील समस्या म्हणा किंवा नाले आणि पार्किंगची जी समस्या आहे तर त्यावरती कशा प्रकारे उपाय चालू आहेत किंवा कशा प्रकारे काम चालू आहे? आता आमच्याकडे 2-3 नाले आहेत पूर्ण या पॅनल नंबर 13 मध्ये. पॉकेटच्या बाजूला असलेला एक नाला आहे, त्या नाल्याला पूर्ण कव्हर करायचं आहे आम्हाला आणि त्या अच्छा. ठिकाणी चांगला गार्डन, चांगली पार्किंग तिकडच्या लोकांना उपलब्ध करून द्यायची आणि हे आमच्या विजन डॉक्युमेंट मध्ये असणार आहे. तसेच माझ्या सेक्टर 11 मध्ये एक नाला आहे ज्याचा खूप घाण वास येतोय. मग त्या नाल्याला आम्ही समतोल करून त्याच्यावर पण आम्हाला स्लॅब टाकायचा आहे, कॉन्क्रीट करायचं आहे त्याचा आणि ते करून त्या ठिकाणी या क्षेत्रामधील राहणाऱ्या लोकांना कसं तिकडे पार्किंगची व्यवस्था करता येईल, तिकडे काय अजून सुविधा देता येईल, तिकडे जे काय आमच्या या खेरण्या जो मुख्य रस्ता आहे खेरण्याचा, त्या मुख्य रस्त्यावरील हॉकर्स आणि जे काय बसतात त्याच्यामुळे खूप लोकांच्या गावाच्या लोकांना खूप त्याचा त्रास होतोय. कारण मी खूप वेळेला त्याच्या विरोधात तक्रारी केलेल्या आहेत. पण जे काही गरीब लोक आहेत, खूप वर्षापासून बिझनेस करत आहेत, धंदा करत आहेत, त्यांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणे
म्हणून आम्ही ते नाला त्याच्यावर स्लॅब टाकून त्या ठिकाणी पूर्ण हॉकर झोन बनवणार आहे आणि या खेरण्यामध्ये बोनकोड्यामध्ये असलेला जो काय हॉकर आहे त्यांना जे काय जुने लोक आहेत, जे काय इकडे 15 वर्ष 10 वर्षापासून त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत, त्यांच्यासाठी तिकडे जागा उपलब्ध करून द्यायचा आमचा पूर्ण असा प्लॅन आहे आणि आमच्या ते विजन मध्ये पण आहे. म्हणजे त्यांना एक प्रकारे दुसऱ्या जागेवरती शिफ्ट करणार. येस, ऑफकोर्स शिफ्ट नाही, म्हणजे त्यांना चांगला सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. आम्ही असा मार्केट बनवणार जेणेकरून त्यांचा येणारं भविष्य त्याच्यामध्ये चांगला मजबूत होईल. तर आपण शेवटच्या सेगमेंटकडे जातो, जो आपला रॅपिड फायर आहे, ज्यात मी तुम्हाला प्रश्न विचारून ऑप्शन दिले आणि तुम्हाला त्याचं उत्तर रॅपिडली द्यायचं आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की तुमची राजकारणातील नेमकी ओळख काय आहे? भाषण, आश्वासनं, काम की सोशल मीडिया? काम. ओके. खेरणे गावासाठी तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय आहे? स्मार्ट गाव, 24 तास पाणी, दर्जेदार शिक्षण, रोजगार संधी. रोजगार संधी, दर्जेदार शिक्षण, सर्वच. युवकांसाठी सर्वात महत्वाचं नेमकं काय आहे? तर शिक्षण, नोकरी, कौशल्य विकास की सर्वच? सर्वच. तुमची काम करण्याची ताकद नेमकी कुठून येते? कुटुंब म्हणा किंवा जनता, पक्ष का स्वतःचा अनुभव? माझे वडील आणि आमचे नेते आदरणीय नाईक साहेब यांचा जे काय काम करायची पद्धत आहे, त्यांचं जे काय समाजकारण आहे त्याच्यातून येते. कोणता प्रकल्प तुमच्या सगळ्यात जास्त जवळचा आहे? एलईडी लाईट्स, सीबीएसई शाळा, रस्ते विकास की आरोग्य सुविधा? सीबीएसई शाळेमध्ये जे 1680 मुलांना ऍडमिशन भेटलेलं आहे ते, रस्ते विकास, संपूर्ण सर्वच. लोकांचा विश्वास नेमका कसा जिंकता तुम्ही? प्रामाणिकपणा, सतत संपर्कात राहता, त्यांचं काम करता की सर्वच? सर्वच प्रामाणिकपणा पण आहे आमच्यामध्ये. आम्ही काम पण करून दाखवलेलं आहे लोकांना आणि कामाचीच मुले आमची ओळख आहे. राजकारणामध्ये कोणत्या गोष्टी बदलायला असं तुम्हाला वाटतं? पारदर्शकता पाहिजे, जबाबदारी बदलायला पाहिजे किंवा कामाची गती वाढली पाहिजे? कामाची गती वाढली पाहिजे. कोरोना काळातून नेमकं तुम्ही काय शिकलात? सेवा, धैर्य, माणुसकी, काही सर्व गोष्टी? सर्व गोष्टी शिकलो मी. कोरोना कालच असा होता, त्याच्याने सर्व शिकायला भेटलं आपल्याला. तुमच्या मते प्रभाग त्याची जी ओळख आहे ती नेमकी कशामुळे होईल? पायाभूत सुविधा वाढतील, शिक्षण वाढेल, आरोग्य चांगलं होईल आणि सर्वांगीण विकास होईल. सर्वच क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आम्हाला. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की नेमकं मत कोणाला द्यायचं? तर ओळखीला द्यायचं, वचनांना द्यायचं, कामाला द्यायचं की मुनावर साहेबांना द्यायचं? कामाला द्यायचं. काम हे महत्वाचं आहे. कामाच्या मोबदल्यात आम्हाला मत द्या तुम्ही. आणि माझी नम्र विनंती आहे सर्व जनतेला, आपण आम्हाला मत दिलं तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला निराशा हातामध्ये लागून देणार नाही. सत्य संपर्कमध्ये राहू, तुमचे कामं करू, चांगले प्रोजेक्ट आणू, म्हणून आम्हाला मत द्या आणि आम्हाला विजय करा. संपूर्ण पॅनलला विजय करा. मला विजय करा, सागरजी नाईक यांना विजय करा, आदिती लीलाधरजी नाईक यांना विजय करा, तसेच वैष्णवी वैभवजी नाईक यांना विजय करा. कमळाला मत द्या आणि संपूर्ण प्रभागाचा विकास आमच्या हाताने करून घ्या. येत्या 15 जानेवारीला निवडणूक आहेत, तर प्रभाग 13 मधील मतदारांना तुम्ही नेमकं काय आवाहन करा? येथे 15 जानेवारीला आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान करा. भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा, नाईक साहेबांच्या विचाराचा महापौर नवी मुंबई महानगरपालिकेवर बसवा. कमलाला मत म्हणजे विकासाला मत.